हिंदी में मराठी जो लेने का पहले हिंदी मराठी जो लेने का प्रगती झाली म्हणजे की इथे रेशनिंग ऑफिस, तहसीलदार ऑफिस जण फेसबुकवर, व्हॉट्सअपवर चुकीचे व्हिडिओज टाकून त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ज्यांनी काम केलं त्याला श्रेय द्या. आपल्या सगळ्यांना माहिती की हे काम कोण करतं आहे. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही बीजेपीलाच द्या, पण जर बीजेपीनं केलंय तर त्याचं श्रेय नाकारू नका. आता हा प्रयत्न होतोय की बीजेपीचं श्रेय नाकारलं जात आहे. काय करा माहिती आहे, तुम्ही फक्त जेवढं काम जेवढं काम आहे ना तेवढं ते म्हणजे ते सांगा तुम्ही. आमदार साहेब वेगळी असेल स्टाफ स्टार्टअप म्हणजे डायरेक्ट तुम्ही कार्यालय बनवलं आज आम्हाला खूप चांगला वाटते की आमची भारतीय जनता पार्टी यांच्या मार्फत एवढं सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे आता हे 100 बेडचं 200 बेड झाल्याचं सगळ्यांना माहितीच आहे. त्याचं GR पण आलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने बांधकामाचं स्थिती चालूच आहे. 200 बेडचं जे मूळ 100 बेडचं IGM हॉस्पिटल होतं त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे अगोदर 98 पदे होती. ती पदे वाढून आता 258 झालेली आहे. 258 पदं झालेली आहेत. त्या अनुषंगाने हळूहळू पदभरतीची प्रक्रिया चालू आहे सर्व स्तरावरती, वरिष्ठ कार्यालयामार्फत आणि मंत्रालयामार्फतही. तर ती पदं जर भरली तर आपण पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर 200 बेडचं IGM हॉस्पिटल कार्यान्वित करूया. आणि आता सद्यस्थिती आपण बघतच आहोत, माता आणि बाल संगोपनचं हे जे केंद्राचं बांधकाम चालू आहे, आपण जिथे उभे आहोत MCH विंग, तिथे सुद्धा बांधकाम जवळजवळ 50% झालेलं आहे. त्याच्या अंतर्गत सगळ्या अजून होऊन ते कार्यान्वित व्हायला 1 ते 1.5 वर्ष अजून जाईल. आणि त्याच्या अनुषंगाने पण 189 ही पदं नव्याने निर्माण होणार आहेत. त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या असतील त्या सोयीसुविधा असू देत, मेडिकल इक्विपमेंट असू देत, ते झालं तर तिकडचं 200 बेडचं हॉस्पिटल आणि हे 200 बेडचं MCH विंग असे मिळून आपण पूर्ण क्षमतेनं 400 बेडचं IGM हॉस्पिटल लवकरात लवकर 1 ते 1.5 वर्षामध्ये चालू करू. आणि ह्या भिवंडीच्या वाढत्या लोकसंख्येसाठी नक्कीच आपण चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करू. आपल्याकडे कसं असतं, कंडेमनेशन म्हणजे निर्लेखन प्रक्रिया चालू असते. ती निर्लेखन प्रक्रिया जवळजवळ 6 महिन्यांपासून चालू होती. निर्लेखन प्रक्रिया जेव्हा आपण प्रत्येक वॉर्डमधून आणि प्रत्येक डिपार्टमेंटमधून निर्लेखित केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या सिस्टर इन्चार्ज यांच्यामार्फत एकत्रित लिस्ट तयार करतो. आणि ती लिस्ट आपण सिव्हिल सर्जन ऑफिस आणि डेप्युटी डायरेक्टर ऑफिस यांच्या मंजुरीसाठी आणि लिलावासाठी पाठवत असतो. त्याप्रमाणे डेप्युटी डायरेक्टर सरांची प्रशासकीय मंजुरी पण त्याच्यासाठी झालेली आहे. आणि लिलाव प्रक्रिया ही जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे इथून प्रक्रिया पूर्ण होऊन हा संपूर्ण कंडेम निर्लेखित केलेला जे सामान आहे आम्ही कुठेही IGM हॉस्पिटलने विकलेलं नाही आहे. ही लिलाव प्रक्रिया सिव्हिल सर्जन ऑफिस मार्फत होऊन सिव्हिल सर्जन ऑफिस मार्फतच त्याची विक्री झालेली आहे. त्यामुळे त्याची किंमत आणि बाकीच्या गोष्टींची डिटेल मला माहीत नाही. हा पूर्ण भिवंडीमध्ये पूर्ण देशामध्ये मोदीजींच्या 12 वर्ष पूर्ण होतात त्याचा हा दौरा आहे. मोदीजीने 12 वर्ष जे जे काम केले, जे जे कार्य केले देश हितासाठी, समाज हितासाठी सगळे कार्यक्रम मी त्याची पाहणी करतो. आणि अजून काही बाकी आहे त्याचा एक पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करायचा आणि ते पुढे नेण्याचं काम करायला. आज आम्ही भिवंडी शहरात म्हणजे आज नाही कित्येक दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे. तर आज फक्त मेट्रो, छत्रपती शिवाजी महाराज चौकात अशा ठिकाणी आम्ही मीनाताई ठाकरे अशा ठिकाणी जाऊन त्याचे व्हिजिट करणार आहे. त्या कामाचा वेग किती आहे, त्याला तर कधी सुरू होईल आणि म्हणजे पूर्ण कधीपर्यंत आपल्याला भेटेल. तर आज आम्ही IGMमध्ये आलो आहे. IGMमध्ये हे केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकार इथे पाहणी करते. केंद्र सरकारचा मोठा निधी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली भिवंडीसाठी आलेला 44 कोटीचा निधी आला. तो 44 कोटीच्या निधीमध्ये हे एक 200 बेडचं हॉस्पिटल सगळ्या सोयी सुविधा करून हे हॉस्पिटल बनत होतं. त्या हॉस्पिटल हे बनते आणि 2027 मार्चला हे पूर्ण होणार आहे. पण आमच्या दौऱ्याने असं समजून येते का ते मार्चला पूर्ण न होता पुढे अजून काहीतरी 6 महिने वर्ष लागेल असा अंदाज येतो. तरी पण आम्ही त्यांच्या इंजिनियरच्या मागे लागून आम्ही लवकरात लवकर हे कसं पूर्ण होईल आणि त्याचे उपयोग आपल्या भिवंडीकरांना आणि भिवंडीच्या या पूर्ण परिसराला, कारण का ग्रामीण भाग इकडे चिकार आहे. आपले पहिले वाडापासून लोक इथपर्यंत येतात
पूर्ण सारी साईडला ग्रामीण आहे, ह्या सगळ्यांना याचा उपयोग होईल. म्हणून हे चांगलं 200 बेडचं हे हॉस्पिटल आहे, 100 बेडचं ते हॉस्पिटल आहे. म्हणजे एवढं मोठं हॉस्पिटलचं जाळं पूर्ण भिवंडीत होईल. म्हणजे जे आज आपण बघतो प्रायव्हेट ज्या हॉस्पिटल आहेत तिथे काय हालत आहे आपल्या लोकांची, एवढं मोठं बिल येते, त्यामुळे लोक वैतागलेले आहेत. आणि हे म्हणून हे चांगलं सरकारी हॉस्पिटल एकदम मॉडर्न टाईपने हे हॉस्पिटल होईल. त्यामुळे भिवंडीकरांचं मोठा फायदा होईल आणि हे लवकरात लवकर चालू हो ही सगळी आमची इच्छा आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आज जिथे जिथे जी कामं झाल्यात त्या कामाचं विजिट करतात.